आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरज शहर पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत धोकादायक, पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज। मिरज शहर पोलीस ठाण्याची दक्षिणेकडील संरक्षक भिंत धोकादायक बनली आहे। या संरक्षक भिंतीचा काही भाग व कठडा कोसळला आहे। ही संरक्षक भिंत काही ठिकाणी झुकल्याने ती भविष्यात पडण्याची भीती जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकातून व्यक्त केली जात आहे। 2-4 वर्षापूर्वी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंतीवर लाखो रुपये खर्च करून मोठमोठे विद्युत दिवे, बल्ब बसवण्यात आले होते। त्यामुळे शहर पोलीस ठाण्याची इमारत देखील या विद्युत दिव्यांमुळे उजळून निघाली होती। मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी या दिव्यांच्या व बल्बच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याने मोठे विद्युत दिवे, बल्ब फुटून गेले आहेत। या बल्बच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, पोलीस ठाण्याची की सार्वजनिक बांधकाम विभागाची? त्यामुळे या संरक्षक भिंतीकडे आणि पोलीस ठाण्याच्या भिंतीवरील कठड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप अधीक्षक व शहर पोलीस निरीक्षक यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे व ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्यांना किमान वस्तुस्थिती निदर्शनास आणावी अथवा नव्याने भिंत बांधून घ्यावी, म्हणजे भविष्यात भिंतीवरून होणारी दुर्घटना टाळता येईल। शहर पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस तसेच दक्षिणेच्या बाजूस स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे। तेव्हा या कामाबरोबरच या भिंतीचे काम देखील पूर्ण करून घेण्यासाठी निश्चित प्रयत्न केल्यास ते शक्य होणार आहे व भविष्यातील धोका टळण्यास मदत होणार आहे। याकडे पोलीस अधिकारी लक्ष देणार का, असा सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।